वाणी काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवसांदेली आपुल्या परेसे नेने शो कैसे लोखंडासे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकार भूताची दया भांडवलय संता आपुल्या ममता नाही देहे काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे तुका म्हणे सुखे पराव्या सुखे अमृत हे मुखे सर्व तसे काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Bye.
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्य त्रिजननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या असो प्राप्तरूपी सेवेसाठी निवड अभंग देवमान्य संतमान्य जीवाला आधार असणारे देवाला आधार असणारे या आमात्मा अज्ञानी रूपी जीवाला आधारस्तंभ असणारे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचं महत्व सांगत असताना अभंग मी सांगतात. सोयरे जास्त आले की ना मला मी सांगायला सुद्धा नाही पंता बघितला मला त्याचा नाही काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी वसांडिली आपुल्या परिसे नेन शिव कैसे लोखंडासे इथं समजा. हा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागले बापू प्रत्येक जीवाचा वेगळ्या वेगळ्या जीवाचा वेगळ्या वेगळ्या अवताराचा किंवा वेगळ्या वेगळ्या रूपाचा म्हणले का महत्व आहे. पण या विश्वामध्ये असं एक जीव त्या देवानी निर्मिती केले म्हणण्यापेक्षा त्या जीवानी आपोआप आले जगाचं कल्याण केले. जगाचं कल्याण करत असताना त्या असणाऱ्या महात्म्याचं ज्ञान किंवा त्या असणाऱ्या महात्म्याचं वैभव त्या असणाऱ्या महात्म्याची बुद्धी आणि त्या असणाऱ्या महात्म्याचं बळ कुठं ना कुठं म्हणले का देवाई पेक्षा जास्त आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो किंवा माझं असणारं डोकं मी त्यांच्या चरणावर ठेवतो. आता ज्याची म्हणले का तुकोबारासारख्या महात्म्याने सांगावं एखाद्या मी साधकाच्या डोक्यावर म्हणले का साधकाच्या पायावर डोकं ठेवतो मग त्या महात्म्याची किती उंची असेल. हा सांगा लागले जगद्गुरु तुकोबारायची महती सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये चरित्रामध्ये अध्ययन करत असताना जगद्गुरु तुकोबाराची महती सांगा लागले. कोण जगद्गुरु तुकोबाराय. आम्हा तुम्हाला घरामध्ये काम करायला स्वतःहून काम करावं लागतं. एखाद्याचं समजा वयोवृद्ध असेल त्याच्या घरामध्ये सून काम करत असेल हुंडा जास्त आणले असेल तर सासू काम करत असेल ते सगळं ज्याच्या त्याच्या परिवाराचा वेगळा वेगळा भाग आहे. समजा मी बी त्या परिवारामधला तर दपून सांगावं लागले. काय सांगायला लागले प्रत्येकाच्या घरामध्ये काम करायला म्हणले आपापल्या संसाराच्या आपापल्या उपजीविका भागण्यासाठी आपापल्या या असलेल्या उदरभरण करण्यासाठी आपापण म्हणले का काम करत आहे. एखादा स्त्री असेल घरामध्ये काम करत असेल पुरुष असेल शेतामध्ये काम करत असेल पण काम काही ना काही करत आहे. पण जगद्गुरु तुकोबारायचं काम त्या महत्व किंवा जगद्गुरु तुकोबारायचं सामर्थ्य एवढं मोठं होतं. त्या जगद्गुरु तुकोबाराच्या घरामध्ये या आपण ज्याला प्रत्येक जीवाला त्यामध्ये का मुंगीपासून म्हणजे का ब्रह्मदेवापर्यंत एकाचा भेव आहे. कसं तर मरणाचा भेव आहे. तो मरणाचा देवता असणारा काळ तो मरणाचा देवता असणारा यम तुकोबाराच्या घरामध्ये राबत होता. तुकोबाराच्या घरामध्ये काम करतात. तुझ्या घरी काम काळ गुलाम सलाम करी तुझ्या घरी
त्या तुकोबाराच्या घरामध्ये यायचा, तुकोबाराला मुजरा करायचा, तुकोबाराला नमस्कार करायचा. याच्याही पेक्षा पुढे सांगतात तुकोबाराच्या घरामध्ये प्रत्येक काम ज्याला आपण यम म्हणतो, ज्याला मरणाचं म्हणले का दाव ज्याच्या हातामध्ये आहे, तो असणारा महात्मा, तो असणारा देव तुकोबाराच्या घरामध्ये काम करायचा. एवढा मोठा सामर्थ्य तुकोबाराच्या ठिकाणी होता. तो महात्मा सांगतो बा मस्तक चरणी ठेवीत असो. याच्या पुढे तुकोबाराची उपाधी सांगतो तुम्हाला. आम्हा तुम्हाला जेव्हा म्हणले का काळ म्हणले का यम बांधून या लागला किंवा यमाची भीती आपल्याला वाटायला लागली, प्रत्येक जीव समोर म्हणले का यम आलं किंवा त्या काळ म्हणले का आलं, प्रत्येक जीव म्हणले का घाबरतो. प्रत्येकाला मरणाचा भेव आहे. काही लोक म्हणतात बघा मी मरणाला भिना, त्याला दवाखान्यात त्याला 2 दिवस ICU मध्ये ऍडमिट करा. इथं कसकी बरं वाटणं गेले, घरला चला रे, हे कवा कोणतं इंजेक्शन देऊ मारू घालतात की चला गावामध्ये काही तर आयुर्वेदिक बघू. प्रत्येकाला मरणाचा भेव आहे. ते 60चा असू द्या, 80चा असू द्या. ते 80च्या म्हाताराला बी ते डॉक्टर म्हणतंय कमरला असलेले किल्ल्या काढा बाबा, MRI मध्ये न्यायचं, आम्ही असंच मरतो पण किल्ल्या काढा म्हणते. हे आपलं मोठेपण आहे. सांगा लागले. पण जगद्गुरु तुकोबाराच्या जगद्गुरु तुकोबाराचं सामर्थ्य एवढं मोठं होतं की त्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितले जगा काळ खाय, आम्ही माता दिला पारे. जगाला काळ खात असेल, जगाला काळ म्हणजे का यम नेत असेल, पण त्या यमाच्या देवताला सुद्धा, त्या काळाच्या देवताला सुद्धा आम्ही आमच्या पायाखाली रगडलं. एवढी महती तुकोबाराची आहे. आम्हाला गात्यामध्ये वाटतं कोण तुकाराम लिहिले की खरं की लवाड की उगं लोक वाचल्यात ना, आपण वाचणार वाचल्यातून वाचलं नाही, अधिकार तेवढं मोठा वाचणार. नाम घेता त्या यमाला घाम सुटायचं एवढी महती, एवढी प्रसिद्धी किंवा एवढं असणारा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबारायाचा होता. तशा असणाऱ्या महात्म्याने संतांचं वर्णन करतात किंवा न कोरे म्हणले का संतांचं वर्णन करतात. ह्याच्या पुढे अनेक भाग सांगतो मला, त्यानंतर अभंगाकडे येत आहे. जगद्गुरु तुकोबारायाचे लहानसा ग्रंथ आहे तुकाराम चरित्र. त्या तुकाराम चरित्रामध्ये किंवा तुकोबाराच्या जीवनाच्या प्रसंगामध्ये जेव्हा तुकोबारायाने देवाचं चिंतन करण्यासाठी अनेक डोंगरामध्ये किंवा अरण्यामध्ये वनांमध्ये जेव्हा देवाचं चिंतन करायचे आणि देवाचं चिंतन करत असताना त्यांची उपजीविका भागणारी त्यांची असणारी धर्मपत्नी ज्या ठिकाणी तुकोबाराया बसले त्या ठिकाणी अन्नाचा पुरवठा करायचे. कशाच्या दिशेने? ज्या दिशेने जगद्गुरु तुकोबाराया गेले त्या दिशेने जायची महती किंवा जायचं ज्ञान तिच्याविषयी प्राप्त होतं. आपण सांगावं लागते फोन करून मी हा औडामध्ये बसला रोटी घेऊन ये, तिने येजो ना 12 वाजता हे म्हातारा एसिडिटीनं मरून जाते. असं पार्सल देऊ काम. काय सांगायला लागलो? त्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायाची पत्नी माझा असणारा मालक देवाचं चिंतन करत असताना त्याला पोटाला भूक लागली असेल आणि मी त्याची धर्मपत्नी असणाऱ्याचं माझं कर्तव्य आहे. मी त्या ठिकाणी त्याला भाकर नेऊन द्यावं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि दररोज भाकर घेऊन जात असताना तुकोबाराच्या जीवनामधलं चरित्र आहे. तिच्या पायामध्ये काटा मोडलं आणि काटा मोडत असताना देवाला भांडायला लागली किंवा देवाला आक्रोश करायला लागली.
एखाद्या सर्वसामान्याच्या पायामध्ये शेतामध्ये काटा बोलला तर आपापून काढून घ्यावं लागतंय. परिवार काढायचा तर विषय लय लावून गेले. आता कलियुगामध्ये आपापून दिवा हुडकावा लागतंय, बॅटरीला आपापून काटा काढावा लागतंय. आणि काटा काढत असताना एका काट्याला काढण्यासाठी दुसऱ्या काट्याच्या सहाय्यतेने, लोखंडाचा काटा म्हणा, बाबळीचं म्हणा, कशाचं तुम्हाला जमलं तसं म्हणा, त्याच्या सहाय्यतेने काटा काढावा लागतंय. पण जगद्गुरु तुकोबाराच्या पत्नीचा अधिकार एवढा मोठा होता, त्या परमपिता परमेश्वरांनी ज्याच्याने म्हणले का जग चालतं, ज्याच्याने तुम्ही आम्ही बोलतो, ज्याचं आम्हा तुम्हाला पोषण करतो तो परमात्मा, त्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबाराच्या पत्नीचा हात पायामध्ये घेऊन जिभीनं चाटायला लागला, पाय साफ करायला लागला. आणि तो पाय साफ करून आपल्या तोंडाच्या दातानं तो असणाऱ्या तुकोबाराच्या पत्नीचा काटा काढला. एवढा अधिकार मोठा जगद्गुरु तुकोबाराचा आहे. आणि तेवढा मोठा अधिकार असणारा तो परमात्मा परमेश्वर, तो असणारा जगद्गुरु तुकोबार आहे. बापू मी एवढा मोठा जरी असलो पण माझ्याही पेक्षा म्हणजे का संतांची उंची मोठी आहे, म्हणून मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. असा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांचं महती किंवा संतापशी असणारं बोल सांगायला लागले, किंवा संतापशी असणारं अलौकिक ज्ञान सांगायला लागले. आणि अलौकिक त्यांच्यापाशी असणारं ज्ञान सांगायचं असताना जगद्गुरु तुकोबारा सांगायला लागले, बापू आपला एक संप्रदाय असा आहे, आपल्या संप्रदायामध्ये वयाला मान्यता नाही, ज्ञानाला मान्यता आहे. मी तुमच्यापेक्षा बारीक असा जरा भीती वाटले. हा आपल्या संप्रदायामध्ये हे सगळे सर्व आपल्या संप्रदायामध्ये वयाला मान्यता नाही, ज्ञानाला मान्यता आहे. आणि ज्ञानाला मान्यता असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबारा सांगायला लागले, कोण किती म्हणले का पाठांतर केला, कोण किती म्हणले काय उपवास केला, कोण किती म्हणले का वाऱ्या केला, याच्याला काही महत्व नाही. कोण किती वाऱ्या करून कोण आपल्यामध्ये किती बदल आणला याला महत्व आहे.
एखादा आपण अभंग म्हणायला लागलो, एका दाडाला जर आपल्याला गुटखा असेल, एका दाडाला देवाचं चिंतन असेल, त्यानं मरेपर्यंत बी अभंग केलं, अभंग म्हणून का त्याला काही उपयोग नाही. मी स्वतःहून सांगतो, ज्या माणसाला देवाचं छंद आहे त्या माणसाला कुणाही व्यसनाचा छंद नसू नये, फक्त देवाचा छंद. काय सांगायला लागले, माणसाला परमार्थाच्या विषयाचा छंद असावा, पण अलौकिक म्हणले का कोण्या प्रकारचा छंद असू नये. तुकोबाराय सांगायला लागले, व्यसनानं माणसाची असणारी बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून व्यसन करू नये. जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागले, आपल्या संप्रदायामध्ये वयापेक्षा ज्ञानाला महत्व आहे. उदाहरण सांगायला लागले, एखाद्याने अनेक दिवस तप केला. कोण तप केले? चांगदेव महाराजांनी किती 1400 वर्ष तप केले. आता चांगदेव महाराजा अंतकथा किंवा चांगदेव महाराजच्या त्या असणाऱ्या जीवामध्ये किती बळ होतं सांगू. चांगदेव महाराज ज्या ठिकाणी तपस्या करायचे, चांगदेव महाराज ज्या ठिकाणी अनुष्ठान करायचे, मेलेल्या जीवाला त्या चांगदेव महाराजच्या आश्रमामध्ये आणून टाकल्यानंतर चांगदेव महाराज उठल्यानंतर पुन्हा जीवित करावं एवढं सामर्थ्य त्या चांगदेव महाराजच्या ठिकाणी होतं. हा, मेलेला माणूस जीवत करावं एवढी महती त्या असणाऱ्या चांगदेव महाराजच्या ठिकाणी होती. हा, नोहे विषारी जीव म्हणले का, वाघ असेल, सर्प असेल, विंचू असेल, त्या सर्पाला सुद्धा गळ्यामध्ये गुंडाळून हिंडायचं सामर्थ्य त्या चांगदेवपाशी होतं. तुका म्हणे सर्प विंचू नारळणे का, त्या सर्पाला सुद्धा आपल्या ताब्यामध्ये, वाघ सुद्धा आपल्या ताब्यामध्ये. पण काय करावं, अंतकरणामध्ये माझ्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे थोडस भारी बदलणार. ते म्हणजे का, तिळवरी धरी होय अभिमान, मेरू तो म्हणले का, पर्वतासारखं म्हणले का, भार देवाला वाढतंय. ज्यानं 1400 वर्ष तप केलं त्या महात्म्याला परमात्मा कळाले, अहंकार निर्माण झालं आणि अहंकाराच्या त्या मतिमंद असणाऱ्या त्या चांगदेवाला वाटलं आपण जगामध्ये काय केली पाहिजे, ख्याती केली पाहिजे किंवा जगामध्ये आपलं ज्ञान पसरलं पाहिजे. पण त्या ज्ञानाला उलट एक बाबा जन्मता, ज्ञानेश्वर नावाचा म्हणले का बाबा जन्माला आलता आणि त्या ज्ञानोबाराची म्हणले का आपण परीक्षा घेतली पाहिजे. कोण ज्ञानोबार आहे? अरे लहान असणारा मुलगा जर या अख्ख्या जगाला परिवर्तन करायचं सामर्थ्य ठेवायला लागले, त्याला आपण भेट घेतली पाहिजे किंवा त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. अशी असणारी उदंड भावना, अशी असणारी अहंकाराची भावना त्या असणाऱ्या चांगदेवाच्या हृदयामध्ये निर्माण झाली. जेव्हा चांगदेवानी त्या असणाऱ्या भावंडाला पत्र लिहायला लागला, त्या चांगदेवाला पत्र कसं लिहावं कळणार गेलं, एवढी उंचीची महती त्या असणाऱ्या ज्ञानोबाराची होती. ते बरेच वेळा अलट पलट करून मागितलं, त्याला काही सूचना गेलं, जाऊ द्या म्हणलं, आपण रिकामाच पत्र पाठवायचा निर्णय घेतला. त्या असणाऱ्या चांगदेवाच्या शिष्याने रिकामा पत्र जेव्हा त्या असणाऱ्या ज्ञानोबाराच्या ठिकाणी आणले, पत्र सगळ्यांनी वाचलं. काय वाचतात त्याच्यामध्ये, काही लिहिलेलंच नाही तर काय वाचतात. तेव्हा असणाऱ्या त्या मुक्ताबाईंनी त्या पत्राला बघितलं, दादाला सांगायला, दादा अरे आयुष्यभर ज्याने देवाचं चिंतन केलं, आयुष्यभर ज्याने साधना केली आणि साधना करून सुद्धा त्याला परमार्थ काय कळलेलं नाही, मग काय उपयोगाचा परमार्थ आहे. आणि त्या असणाऱ्या चिमुकलीनं ठरवलं की आपण याचं कल्याण केलं पाहिजे, याचं काहीतरी आपण याला चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे. ते म्हणतो का, मनी नाही भाव देवा मला आपलं असं भजन आहे म्हणून मनामध्ये भाव धरत चला. हा, त्या चांगदेवाला उद्धार करण्यासाठी भिंतीवरही बसले, भिंत चालायला लागली, निर्जीव भिंत यायला लागली. चांगदेवानी भेटीसाठी आपल्या त्या असणाऱ्या वाघावर म्हणले का आरूढ झाले, गळामध्ये सर्प म्हणले का घेतले, हातामध्ये नाना प्रकारचे अस्त्र शस्त्र धारण केले आणि धारण करत बँड बाजा वाजवत आपण म्हणले का ढोल ताशाचा गजराने तो असणारा चांगदेव महात्मा या असणाऱ्या भावंडाला भेटा येत असताना तेव्हा चांगदेवानी पाहिलं, मी सजीव जीवाला चालवायला लागलो, मला मीपणा वाटायला लागलं, पण जे माझ्या पुढे येणारं महात्मा आहे ते कशावर या लागलंय, निर्जीव म्हणले काय, निर्जीव भिंतीवर या लागलेला आहे. आणि मी कुठं ना कुठं माझ्यापाशी असलेला अहंकार जे आहे हे मला कुठं ना कुठं बाधा होया लागलेला आहे. आणि या बाधा होत असलेल्या अहंकाराचा निरसन करण्यासाठी मी कुणाला का होईना मी शरण गेलं पाहिजे. त्या महात्म्याला जेव्हा कळालं, तो 1400 वर्षाचा असणारा चांगदेव सिंहावरून खाली उतरला आणि त्या मुक्ताबाईच्या म्हणले काय चरणावर लोटांगण घातलं, म्हणून तर त्या मस्तक चरणी देवे
ठिकाणी आहे, ज्याच्यापाशी 1400 वर्षाचं तपाचं बळ आहे, त्या तपाच्या बळानं अडराने जाणाऱ्या जीवाला सज्ञान रूपी चांगल्या मार्गाला आणायचं तत्व किंवा चांगल्या मार्गाला आणावं एवढं बळ त्या असणाऱ्या लहानशा छोट्या मुलीच्या ठिकाणी होतं. त्या मुलीच्या पायावर नतमस्तक होतात. उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागले, या मृत्यू लोकावर प्रत्येक जीव म्हणले का उदर भरण करण्यासाठी अन्न खातात. आता अन्न म्हणले कोण भाकरी खात असेल, कोण चपाती, आम्ही हैदराबादची इडली डोसा, ज्याचं त्याचं म्हणले का भागाचं वेगळं वेगळं स्वयंपाक समजा. पण स्वर्गामध्ये सुद्धा जाऊन म्हणले का स्वर्गामध्ये इथं इहलोकाची यात्रा संपल्यानंतर या जीवाला आपापल्या पुण्याच्या पापाच्या बळानं एक स्थळ मिळते. एक समजा नरक तर मिळत असेल, एक स्वर्ग तर मिळत असेल. पण आजकाल सगळ्याच्या समाजावर स्वर्गवासी आहे, वैकुंठवासी आहे, कोणाच्याच बी समाजावर नरकवासी नाही. आता सगळे स्वर्गाला कसाले देव झाले. हा सगळे म्हणजे का स्वर्गाच्या ठिकाणी स्वर्गामध्ये सुद्धा म्हणले का त्या असणाऱ्या देवाला त्या असणाऱ्या जीवाला तहान लागते. तुम्हाला लोक खोटं वाटायला लागले, गरुड पुराणाचं बघा, त्याला सुद्धा तहान लागते, त्याला सुद्धा भूक लागते, त्याला सुद्धा प्रत्येक अवयव ज्या असे जसे आपला अवयव तसं म्हणले का त्या ठिकाणी स्वर्गामध्ये सुद्धा आहे. पण नवल एवढं आहे की बाबा स्वर्गामध्ये भूक भागवण्यासाठी प्रत्येक प्रकारचं अमृत आहे. आता एखादा ताण लागले असेल, ताण लागल्याचं ताण विझवण्यासाठी त्याला एक प्रकारचं म्हणले का विशिष्ट प्रकारचं अमृत आहे. एखाद्याला भूक लागली, त्या लागलेल्या तृषाला त्या लागलेल्या भुकेला विझवण्यासाठी तृप्त करण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे. असं एकूण 5 प्रकारचे अमृत त्या स्वर्गामध्ये म्हणा. पण एक काळ असं निर्माण झालं किंवा एक दिवस असं उगवलं की त्या स्वर्गामध्ये असणारे अमृत 5 अमृत खराब झाले. आता अमृत खराब झाल्यानंतर त्या स्वर्गामध्ये बोंबाबोंब उठले. आता काय खावं? आता आपल्याला बी चिंताच आहे, नित्य उठवून या आपल्याला बी खावायची चिंता आहे आणि स्वर्गामध्ये सुद्धा खायची चिंता आहे. पण त्या स्वर्गादेव का देवाने बोंब मारायला लागले. देवाधिक देव म्हणले का या सर्व देवाचा राजा असणारा इंद्राला सांगायला लागले, बाबा इंद्रदेव आता आम्हाला सहन म्हणा गेले. का सहन म्हणा गेले? म्हणजे एखादच सहन म्हणा गेले, आपल्याला भात दळाना रात्री 12 वाजता असं म्हणाले ते. आता भूक म्हणले का सहन म्हणा गेले, याला काहीतरी बघा. इंद्राने सांगितलं अमृत पिवा, अमृत पिवा म्हणाले, पण अमृत सगळं काय गेलंय विटून गेलंय किंवा नासून गेलेलं आहे. इंद्राने सांगितलं बघा स्वर्गामध्ये बक्कळ म्हणले का जपी आहेत, तप्पी आहेत, अनुष्ठान केलेले आहेत, नाना प्रकारचे यज्ञ केलेले लोक आहेत, त्यांना काही जमत असेल, मंत्राच्या उपचाराने मंत्राच्या त्या आहुतीने काही जमत असेल, बघा कोणाच्या हाताने काही नीट होत असेल. त्या असणाऱ्या देवाधिकाने सांगितले सगळं करून बघितले. म्हणले मिरच्या कापून बघितलो, लिंबू जाळून बघितलो, ते म्हणते बघा 3 वाट्याची माती फेकून बघितलो, सगळं फेकून बघितलो. या असणाऱ्या स्वर्गाधिक देवाच्या असणाऱ्या इथल्या लोकांच्या हातानं अमृत म्हणले काय नीट व्हायला गेलं. याला कोणतं तर म्हणले काय स्पेशलिस्ट म्हणले का डॉक्टर पाहिजे. जोपर्यंत याचा डॉक्टर भेटणार नाही तोपर्यंत म्हणले काय आहाकार म्हणले काय माजल्याशिवाय म्हणले का राहणार नाही. जेव्हा त्या देवाधिकाला जेव्हा तळमळ व्हायला लागली, इंद्राने विचार केला आणि इंद्राने एक सल्ला केला. त्या नारद महर्षीला साष्टांग प्रणिपात केले. नारद महर्षीला विचार लागले, नारद महर्षी तुम्हाला काय लपवायचं? स्वर्गामध्ये सध्या म्हणले काय विकट घटना म्हणले काय निर्माण झालेली आहे आणि अमृत म्हणले का नाश पावलेला, या अमृत नाश पावलेल्या अमृताला दुरुस्ती करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. नारद महर्षी सांगले हे मला बी जमना बापू, याच्यासाठी मृत्यू लोकावर जावं लागतंय आणि मृत्यू लोकावर गेल्यानंतर मी एक महात्म्याचं तुला नाव सांगतो, त्या महात्म्याला जाऊन भेटलास तर अमृत बरं होतं एवढा मला खात्री आहे. आणि त्या नारद महर्षीला जेव्हा त्या असणाऱ्या इंद्रानी पता विचार लागले, इंद्राने सांगितलं मी गोरगरिबाच्या घरला जायला का राजा झाले, 33 कोट्याचा राजा, मी 33 कोटी देव माझ्या हाताखाली राबतात, मी त्याचा असणारा राजा आहे, मी जाणार नाही. नारदाने म्हटलं उपाशी मारा, मला का चालले, मी चाललो खाले. आता तळमळ वाढायला लागली आणि नाविलाज असल्याने त्या इंद्रदेवाने भूतलावर आले आणि भूतलावर येऊन त्या चोकोबाराच्या घराच्या ठिकाणी आरडायला लागले, होय म्हणले घरामध्ये कोण आहे का? म्हणले मी आहे ना, बोला. म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी अमक्या अमक्या गावात आलो. म्हणले काय काम?
म्हणजे तुमच्या असणारे घरधनी चोकोबार कुठं असतात? म्हणजे कुठं असतात? देवाच्या चिंतनामध्ये कुठं झाडाखाली असतात. काय काम आहे? म्हणजे त्यांनाच भेटायचं आहे, त्यांनाच सांगतो. म्हणलं ठीक आहे, जावा सांगा. जेव्हा त्या असणार आहे इंद्राणी त्या चोकोबाराची चौकशी करत असताना अवस्था बघायला लागले आणि अवस्था पाहत असताना चोकोबाराच्या अंगामध्ये काय म्हणतात, फाटलेलं बनीन अवस्था आणि फाटलेलं धोतर. एका म्हणले का लिंबाच्या झाडाखाली बसून जगद्गुरु तुकोबाराच्या त्या सांगितल्याप्रमाणे किंवा निष्ठावंत भक्तीचा असणारा तो त्याग देणारे काय चोकोबार आहे. देवाचं चिंतन करत बसल्यानंतर त्या इंद्राला वाटलं, अरे रे 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 रे, हे नारद कुठल्या ठिकाणी वाटलेलं बाबा, माझे कपडे खराब होते, त्याला काय सांगायला. अवस्था एवढी विकट असताना सुद्धा त्यानं देवाचं भजन सोडलं नाही. आपल्याला सर्व काम द्या, सर्व गुण संपूर्ण असताना सुद्धा आपल्याला देवाकडे येऊ वाटणं हे आपलं काहीतरी पाप. त्या असणाऱ्या चोकोबाराच्या ठिकाणी त्या चोकोबाराची अवस्था बघितल्यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो, बरेच डॉक्टर म्हणतात आमची बिमारी मोठी आहे, आमची बिमारी मोठी आहे. पण मी तुम्हाला लहान वयानं सांगतो, सर्वात मोठी जर बिमारी कोणती असेल ते गरिबीची बिमारी आहे. त्या बिमारी पुढे कोणतीच बिमारी नाही. प्रत्येक बिमारीला इलाज करण्यासाठी पैसा पाहिजे आणि ज्याच्याकडे पैसा नाही ते काय इलाज करते. आता बघा, एक एक माणसं कॅन्सर झालेले माणसं 25-25 वर्ष 30 वर्ष हिंड लागले का, पैसाचं बळ आहे. आणि ज्याच्यापाशी पैसा नाही ते झालेल्या 3 वर्षामध्ये उसून चालले. म्हणजे पैशापेक्षा म्हणले का मोठी बिमारी या जगामध्ये कोणती सांगायचे तात्पर्य. जेव्हा इंद्राने त्या असणाऱ्या चोकोबाराची अवस्था पाहिली आणि अवस्था पाहिली अंतःकरणामध्ये खिन्न वाढायला लागलं. काय सांगा नारदाला, पुण्याच्या ठिकाणी वाट. बरं जाऊ दे म्हणाला, आता स्वर्गाचा विषय आहे. आता जर म्हणले हे काम जर करून येणार गेलो मग त्या स्वर्गाधिक देव माझ्या असणाऱ्या पदावर मला काढून टाकतील. त्या पदाच्या भीतीने त्या इंद्राने त्या चोकोबाराच्या ठिकाणी आला, त्या लिंबाच्या झाडावर बसलं आणि त्या चोकोबाराच्या अंतःकरणापासून देवाला भावनेनं चिंतन चालवतं. चिंतन 2 मिनिट ऐकला आणि ऐकून सनी ते 5 असणारे कलश उघडून बघायला लागले. एक म्हणले का अमृताचे ते असणारे कुंड उघडून बघायला लागले. एक म्हणले का कुंड उघडून म्हटला, म्हणले चांगलं बरं झालं. म्हणले जे विटलेलं होतं नाश पावलं तर पुन्हा म्हणले का चांगल्या अवस्थेत आलं. दुसरं बघितलं, तिसरं बघितलं, चौथं बघितलं, 5वं झालं असेल. या अनुसंधानाने ते असणारा इंद्राने स्वर्गाला आले आणि स्वर्गाधिक देवाला सांग, होय झालं म्हणे, तुमची जी अडचण होती, जे तुमची जे परेशानी होती, जे तुम्हाला ज्या गोष्टीचं दुःख होतं ते दुःखाचं मी निवारण केलेलं आहे. आता सुखानं तुम्ही अमृत सेवा. ते असणारे 5च्या 5 उघडले पण 4 चांगले होते. एक म्हणले का पुन्हा जसेच्या तसं होतं. नारदाला पुन्हा त्या इंद्राने सांगितलं, बापू त्या ठिकाणी तू जा म्हटलास, मी गेलो, पण हे एक काहीतरी गडबड दिसायला लागलं. नारदाने सांगितलं, बोललास? म्हणले कशाला बोलू, ते कोणती मी कोणती बोला नाही. म्हणले इथंच म्हणले काय तुझं वर्म, म्हणले काय इंद्रा तुला चुकलं, तुझ्या असणाऱ्या पदाचा अहंकार तुझ्या ठिकाणी होतो आणि याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा तुला म्हणले का मृत्यू लोकांवर जावं लागतंय. आणि नारद महर्षी सांगितल्या त्या न्यायाने पुन्हा असणारा त्या इंद्रदेवताने चोकोबाराच्या ठिकाणी आले. चोकोबाराची अवस्था ज्या ठिकाणी त्या भक्तिविजय ग्रंथामध्ये सांगतात, एका धोत्राला 4 वेळा कापून एक धोतर 4 पटीने करायचं, लेवावं एवढी अवस्था विकट अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये भजन करणाऱ्या महात्म्याला तो इंद्राने नाविलाज म्हणले का साष्टांग प्रणिपात केला आणि प्रणिपात करून आपली अवस्था त्या असणाऱ्या त्या चोकोबारा सांगितलं, बरं जर तुमच्या जीवनामध्ये असं जर दुःख असेल, मी आता दुःखाचं म्हणले का मी तुम्हाला निवारण करतो. एका क्षणामध्ये त्या अमृताला म्हणले काय जसं होतं तसं केलं. एवढं सामर्थ्य म्हणले का देवाधिकाला त्या स्वर्गाधिक देवाला जमलेलं नाही. सार्वसामान्य एखाद्या या भूतलावर जन्मलेल्या महात्म्याला जमत. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मस्तक चरणी Bye.
विचारला महाराज, कुठं ना कुठं गडबड मला बी कळणार. एका घनघोर आश्रमाच्या ठिकाणी एका असणाऱ्या मठाच्या समोर एक असणारा देव उपस्थित झाला. कशासाठी उपस्थित झाला? त्या असणाऱ्या महात्म्याला विचारावं, मी एक पाप केलो म्हणून मला अनगणित म्हणले का दुःख भोगावं लागलं. पण ज्या महात्म्याचा, जे आश्रमाचा जे यजमान आहे त्याने अगणित पाप केले. अगणित पाप करून सुद्धा त्या महात्म्याच्या जीवनाची चर्चा किंवा त्या असणाऱ्या महात्म्याच्या जीवनाची कीर्ती अगणित वाढायला लागली. मग माझी कस का कुंठित झाली हे विचारण्यासाठी एक आश्रमाच्या समोर एक देव प्रकट झाले आणि त्या आश्रमाच्या असणाऱ्या सेवकाला सांगायला लागले, बापू या आश्रमाचे यजमान कोण आहेत, कुठे आहेत? म्हणले अमक्या अमक्या ठिकाणी आश्रमाच्या मध्ये आहेत. म्हणले त्याला मला भेटायचं आहे. म्हणले काय कारण आहे? म्हणले मी त्यांनाच ते कारण सांगणार आहे किंवा त्यांच्याशी मला बोलायचं आहे आणि जो कोणी यजमान ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मला घेऊन चला, त्यांना बोलायचं आहे. त्या सेवकाने सांगितलं, मला 2 मिनिटं टाइम द्या, मी आज असणाऱ्या या आश्रमाच्या असणाऱ्या यजमानाला, या आश्रमाच्या असणाऱ्या मालकाला, माझ्या असणाऱ्या गुरुला मी तुमचा असणारा पत्ता सांगतो आणि त्यांनी जर होकार दिले मी तुम्हाला त्यांची भेट घालतो, असं त्या सेवकाने सांगितलं. आणि सेवकाने जेव्हा त्या असणाऱ्या आपल्या गुरुपाशी आले, सांगायला लागले, महाराज तुम्हाला भेटण्यासाठी एक महात्मा, एक देव म्हणले का आपल्या आश्रमाच्या कुटियाच्या बाहेर थांबलेला आहे. नाव काय सांगितले? म्हणले नाव त्यांनी सांगितले नाही. मग कसं ओळखायचं कोण आलंय? म्हणले एक अचित्र म्हणले काय विचित्र महात्मा. कसं आहे? म्हणले त्याला 4 तोंड असणारा तो देव आहे आणि त्यांनी सांगायला लागले, मी विश्वाची मी निर्मिती केलो, असं त्याने आपलं परिचय द्यायला लागले. आणि त्या गुरुने सांगितलं, बापू ते जगाला निर्माण करणारा बापा रे बाबा, त्याला आपण लवकर मध्ये आणा, लवकर आणा. तो असणारा ब्रह्मदेव त्या असणाऱ्या महात्म्याच्या पुढे बसायला लागला आणि आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये जे झालेले चुका आहेत, जे जीवनामध्ये झालेले पाप आहेत, आपण जे जीवनामध्ये कळत न केलेले पाप आहेत, ते सर्व पाप त्या महात्म्याला सांगले. महाराज तुम्हाला एक गोष्ट विचारू? बोला की काय? म्हणले माझ्याकडून एक पाप म्हणले का घडलेलं होतं, म्हणून मला आज विश्वामध्ये माझं मंदिर कुठे नाही, फक्त देवाने मी जगामध्ये आलो होतो याच्यासाठी पुष्कर मध्ये मंदिर बांधलं. मला ब्रह्मदेव म्हणतात, मला ब्रह्मदेव म्हणतात आणि मी असणारा जगाला निर्माण करणारा, या प्रत्येक म्हणले मुंगीपासून ते प्रत्येक जीवाला निर्माण करायचं कार्य माझ्या हातामध्ये आहे. देवाने मला हे कार्य सोपलेलं आहे. पण एक पाप माझ्या हाताने घडल्यामुळे माझी जगामध्ये कुठं पूजा होत नाही. आता पुष्कर मध्ये देवाने ठेवलंय, पण माझ्या मनामध्ये एक खेद निर्माण व्हायला लागले. तुम्ही अगणित पाप केलं, मी असं ऐकलेलं आहे. किती पाप केले? आता ते रामायणामध्ये सांगत असताना काही लोक म्हणतात त्या असणाऱ्या महात्म्याने, त्या असणाऱ्या साधकाने 7 रांजणावडे जीव मारले असं महात्म्याचं सांगण्यावर. म्हणजे कुणीही रामायणामध्ये नाही, ते आपलं सगळं तुमचं सांगणं आहे. 7 रांजण सोडा, समुद्राची शाही करावं, आकाशात जर म्हणले का आपण पेपर जर लिहिलं तरी सुद्धा त्या पापाची गणना होणार नाही. एवढं पाप त्या असणाऱ्या जीवानं केलेलं होतं. एवढं मोठं पाप करून सुद्धा आणि तुम्हाला एवढ्या उंच पदावर तुम्हाला बसवलं जातं, मग याचं काय कारण आहे? याने म्हणले याचं काही कारण नाही. मी बरेच म्हणले काय जीवाला मारलो, नानाच्या लोकांचं म्हणले का मी विटंबाला केलो, नानाच्या म्हणले का जोगाच्या संसाराचा मी विध्वंस केलो. पण विध्वंस करत असताना एका दिवशी माझ्या जीवनाचं म्हणले काय जीवन म्हणले का उदयाला आलं आणि त्या वेळेला एक महात्मा माझ्या असणाऱ्या वाटेमध्ये आला, त्या असणाऱ्या अरण्यामध्ये आला आणि त्या महात्म्याने माझ्या असणाऱ्या जीवनाचं लक्ष सांगायला लागलं. ज्याच्यासाठी तू एवढं कारस्थान करायला लागलास, ज्याच्यासाठी एवढे जीव मारायला लागलास, ज्याच्यासाठी एवढं उलटफेर करायला लागलास, मग घरामध्ये एक वेळा जाऊन विचारलास का कोण आहे तुला? त्याने सांगायला लागला का येडे बिडे समजलास का? म्हणा लागले मी घरामध्ये विचारायला गेलो, तू पळून गेला, मला तुला कुठून धरून आलं? त्याने महात्म्या सांगितलं असं जर तुला संशय येत असं काम कर, इथं झाड आहे, कुशाचं झाडाला बांध, मी इथं राहतो. आणि त्या महात्मा त्या असणारा दुर्जन व्यक्ती म्हणा घराकडे गेला आणि घराकडे आपल्या पत्नीला विचारायला लागला, हो
मी अनेक म्हणले का जीव मारल्याचा अगणित पाप आहे. मग या पापामध्ये किती भागीदार? म्हणले कशाचा भागीदार? हुंडा घेताना लोक 3 लाख करून गेले तर तुम्ही 10 लाख करून गेले. आता कशाचा भागीदार? भागीदार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आई वडिलाला पुसायला लागले. अरे मुलाचं कर्तव्य, आई वडिलाचं पालन पोषण करणे मुलाचं कर्तव्य आहे. मग याच्यामध्ये तुझ्या पापाचा भागीदार आम्ही कुठून ठरणार? म्हणले आम्हाला हे तुझ्या पापाचं काय म्हणले काय घेणं देणं नाही. मुलगा विचारायला लागला बापू, म्हणले अरे वडील जर मुलाचं सांभाळ न करत असेल मग कोण करणार? का गावचे का लोक करणार? म्हणजे याच्यामध्ये मला काही घेणं देणं नाही. आणि अंतःकरणाला त्या असणाऱ्या महात्म्याला म्हणले काय वेदना झाली आणि पुनश्च त्या असणाऱ्या त्या अरण्याच्या ठिकाणी आला आणि त्याला हात जोडून प्रार्थना करायला लागला. मी जे आतापर्यंत केलो, मी कळत केला असेल नकळत केला असेल, पण मला वाटले कुठं ना कुठं आता लई वेळ म्हणले काय संपून गेली. मग आता या उर्वरित वेळेमध्ये मी माझं जीवनाचं कृतकल्याण करण्यासाठी काय केलं पाहिजे, जेणेकरून मला इतिहास म्हणले का मला याद करावं, जेणेकरून इतिहासाच्या पेपरामध्ये माझं नाव राहावं. त्या महात्म्याने त्याला एक म्हणले का गुरुमंत्र दिला, त्याचं कृतकल्याण झालं. कृतकल्याण झालं याच्यामध्ये काही नवं नाही. केले रामायण रामादे केले रामायण रामादे केले रामायण आय कोणी याच कीर्ती वाढली गहन याच कीर्ती वाढली याच कीर्ती वाढली गहन याच कीर्ती वाढली एवढा अधिकार असणाऱ्या त्या अनेक लोकांचा जीव मारणाऱ्या त्या असणाऱ्या जीवाचं झालं. त्याला सांगायला लागले कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाली. त्यानं राम जन्मण्याच्या अगोदर रामायण लिहिलं, एवढी मोठी ख्याती झाली. त्या ब्रह्मदेवाला सांगलं, ब्रह्मदेव म्हणाला उठ 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 म्हणे, कोण आहे ते मला दाख, उठ कोण आहे ते? म्हणजे धंड म्हणजे धीर धरा. आणि ब्रह्मदेवाला त्या असणाऱ्या आपल्या देवाऱ्याच्या ठिकाणी तो वाल्मिकी घेऊन गेला आणि त्याच्या असणाऱ्या देवाऱ्यावर चंदनाची असणारी मूर्ती त्याच्या असणारी गुरुची होती, त्या महात्म्याची होती. आणि त्या महात्म्याला असणाऱ्या वाल्मिक महर्षी दाखवायला लागले, बघा ब्रह्मदेव माझ्या जीवनाचं कृतकल्याण कोणी केलं असेल तो असणारा म्हणले का देवाऱ्यावर असणारे नारद महर्षी माझ्या जीवनामध्ये त्यांचं समागम झालं आणि त्या समागमाने माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं. म्हणून त्यांच्या असणाऱ्या चरणावर मी मस्तक ठेवतो, म्हणून मस्तक चरण
काय वाणवाता नपुर हे वाणे मस्तक चरणी ठेवीत असे. कुणाच्या चरणावर म्हणले का संत महात्म्याच्या चरणावर मी असणारा माझं म्हणले का डोकं टेकवतो. एवढं सामर्थ्य अगणित जीवाला मारणाऱ्या त्या असणाऱ्या पाप्याला म्हणले का ताराची ताकद त्यांच्यापाशी आहे. इंद्राधिकाचं म्हणले का त्या स्वर्गाधिकाचं असणारा अमृत म्हणले का खराब झालं नाश झालं त्याला पुनरपी म्हणले का प्राप्त करायची किंवा पुनरपी म्हणले का स्वच्छ करायची ताकद ज्याच्या हृदयामध्ये ज्याच्या हातामध्ये जेवढं गोळ आहे मी त्याला नमस्कार करतो. अशा असणाऱ्या म्हणले का मी जीवाचा म्हणले का मी चरणावर नतमस्तक होतो. या अभंगाचा पहिल्या चरणाचा भाग आहे. आणि जगद्गुरु तुकोबा पुढे सांगायला लागले आपल्या अंतःकरणामध्ये बरेच म्हणले का परमार्थ करत असताना आपल्याला मीपणा वाटत असेल मी परिसा सकला वाढत या परिसा सकल्या लखंडा सकल्या जीवाला सुद्धा त्याला म्हणले का रगडून सुवर्ण करायचं काम आमच्या ठिकाणी आहे. असा अभंगाचा दुसरा थोरी वसाडीला आपले परिसे 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 आपले वसाडे आपले परिसे थोरी वसाडे आपले परिसे ज्ञानाची वकालसे लोकांसी ज्ञानाची वकालसे लोकांसी लोकांसी ज्ञानाची गायवानो काना पुणे हिमानी गायवानो काना पुणे हिमानी गायवानो पुणे हिमानी गायवानो पुणे हिमानी थोरी वसाडीला आपल्या परिसे नेनोची वकालसे लोकांसी नेनोची वकालसे लोकांना थोरी वसाडीला आपले परिसे नेनोची वकालसे लोकांना नेनोची वकालसे या जगाला जाणं अनुचित आहे. आता असं नाही सांगायला लागले अनाडी असू द्या अडराणी असू द्या मी मागे चरणामध्ये सांगू किती पापी असू द्या दुर्जन असू द्या त्या असलेल्या तशाही असलेल्या जीवाला सन्मार्गाला लावणं आपल्या असलेल्या ज्ञानाचं थोरपण सांगणं पैसा सरकले जर महात्म्य असले त्या लोखंडाच्या जीवाला सोनं करणं याला मोठेपणा निसरून ना त्याला म्हणता का आपण सारी इथे आपण सारी इथे आपण सारी इथे
कशाही प्रकारचा जीव असो त्या जीवाला सन्मार्गाला लावणं हे आमचं आद्य कर्तव्य या संतांनी सांगलं. आडराणी असो, पापी असो, अधर्मी असो, त्या जीवाला आपण सन्मार्गाला लावलेलं पाहिजे आणि त्या जीवाला आपण याची काय म्हणतात खात्री दिली पाहिजे बाबा की बाबा हे नरदेह दुर्लभ दाना, हे नरदेह बापू हे लय दुर्लभ आहे. अनेक त्यामध्ये का त्या असणाऱ्या स्वर्गाधिक देवांनी इच्छा करता आम्हाला मृत्यू लोकी व्हावा, जन्मावा. स्वर्गाचे देव म्हणले स्वर्गाचे देव सुद्धा अपेक्षित राहतात की आम्हाला एक वेळा का होईना त्या मृत्यू लोकांमध्ये जन्मावावं. पण तुम्हाला कसं का होईना त्या देवानी तुम्हाला ते का म्हणल्या देवानी तुम्हाला नरदेह प्राप्त केलंय. आणि ते नरदेह प्राप्त झालेल्या जीवाला तुम्ही याचं कृतकल्याण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? देवाचं म्हणले का चिंतन केलं पाहिजे आणि चिंतनानं आपण म्हणले का या जीवाचं म्हणले का पुनीत केलं पाहिजे. आणि पुनीत करून म्हणले का आपल्याला देव कशाला आपण आपल्या देवे दिला देह भजन तो या झाला पाटा भादी भजनासाठी देह दिले, इतर ठिकाणी खर्च न करता इकडे ये म्हणा लागले. एखाद्याने म्हणावं मला म्हणले का मी लहान आहे, एखाद्याने म्हणावं मी स्त्री आहे. जगद्गुरु तुकोबा सांग यारे यारे लहान थोर याती बद त्या नारी नर. तुम्ही कोणीही असो, काही अवस्थेमध्ये असो आणि तुम्ही या तुमच्या जीवनाचं मी कृतकल्याण करून जाणार आहे किंवा कृतकल्याण करणार आहे. कृतकल्याण करून घ्या. मग तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हणले का कुठून आलो? म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. या भूतलावर येतो याचा असणारा थोरपणा त्यांनी बाजूला काढला आणि सर्वसामान्य लोकांच्या सारखे या समाजामध्ये वागायला लागले. ते म्हणतो का संत नव्हती जगा माणसासारखे. माणसासारखे राहते ना का दोषकीर सिंग राहतील, माणसावनी राहतात. पण त्यांची असणारी ख्याती कळणाऱ्याला कळते म्हणून संत नव्हती जगा माणसासारखे. आणि माणसामध्ये त्यांनी असणारा आपलं जीवन व्यतीत करत असताना
अनेक लोकांनी त्या असणाऱ्या महात्म्याला बरेच दुःख दिलं, बरेच वेदना दिल्या, पण वेदनाला सहन करून निष्ठेनं भावनेनं त्याचं कृतकल्याण करत आहे, हेच म्हणले का निश्चय त्या महात्म्याच्या ठिकाणी होतो. आपण उदाहरण जर सांगायला लागलो, ज्याचं आपण चिंतन अभंगाला घेतलेलं आहे, त्या अभंगाच्या चिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या काळामध्ये जेव्हा जगद्गुरु तुकोबाराची महती, जेव्हा जगद्गुरु तुकोबाराची ख्याती वाढायला लागली, आणि ख्याती वाढत असताना त्या असणाऱ्या ब्राह्मण लोकाला म्हणा, त्या असलेल्या विद्वान लोकाला, त्या असणाऱ्या पंडित लोकाला तुकोबाराची कीर्ती ऐकताना त्यांना वेदना व्हायला लागल्या किंवा दुःख व्हायला लागलं, ईर्ष्या उत्पन्न व्हायला लागली. आणि ईर्ष्या उत्पन्न होत असताना त्या बंबाजी नावाच्या बुवाने, बंबाजी नावाच्या पुढाऱ्याने तेव्हा जगद्गुरु तुकोबार नायण्याच्या प्रकाराच्या वेदना दिल्या. ज्या रस्त्याने तुकोबाराय परमार्थाची वाटचाल करायचे, ज्या देवळाला तुकोबा ज्या रस्त्यानं जायचे, त्या रस्त्यानं त्याने असणाऱ्या काटे म्हणले का अंतरून ठेवायचे, त्यावरून तुकोबाराय मंदिरला जायचे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागले, त्या बंबाजी बुवाने त्या जगद्गुरु तुकोबाला नाना प्रकारचे वेदना, नाना प्रकारचे दुःख द्यायला लागले. रस्त्यामध्ये काटे अंतरला, याच्यामध्ये काही नवल नाही. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराची ख्याती वाढायला लागली, ख्याती वाढत असताना जगद्गुरु तुकोबाला त्या बंबाजी बुवांनी रागाच्या आवेशामध्ये एवढं मारलं, अशी कोणतीही म्हणले का जागा रिकामी राहिलेली नाही, त्या जागी तुकोबारायाला त्या असणाऱ्या बंबाजी बुवांनी मारलेला असेल. एवढं मार खाऊन सुद्धा 10 दुपारच्या 12ला सायंकाळी त्यांनी परत घरला आले, आणि मंदिराकडे कीर्तनासाठी जात असताना मंदिरामध्ये त्या असणाऱ्या गळ्यामध्ये विणा घेतले, आणि विणा घेऊन जेव्हा अभंग जेव्हा चालू करायला समोर बघितलं काय बंबाजी बुवाने, अंतकरणाला दुःख झालं. कुणाला? तुकोबारला अंतकरणामध्ये दुःख झालं. कोण मारलं होतं? त्या बंबाजी बुवाने मारलेलं नाही. बंबाजी आता तुकोबारने गळ्यामध्ये विणा घेतले आणि टाळकरला विचारले, काय हो? म्हणले बाबा आले नाहीत. म्हणले महाराज आले नाही. म्हणले काय कारण असेल? म्हणले ठाऊक नाही. एक काम करा, 2 मिनिटासाठी तुम्ही येणार धरा आणि मी त्यांना बोलवून आणतो. आणि त्या असणाऱ्या बंबाजी बुवाच्या घराच्या ठिकाणी त्या जगद्गुरु तुकोबाराने गेले, आणि त्या घरला गेल्यानंतर त्या बंबाजी बुवाचे त्या असणाऱ्या पायाला धरून जगद्गुरु तुकोबा रडायला लागले, महाराज अहो तुम्ही मला एवढं दुःख दिला म्हणून तुम्हाला हातापाय दुखायला लागले का? पाय दाबू? म्हणले का हात दाबू? म्हणले सांगा तुम्हाला कुठं वेदना व्हायला लागल्या, मी त्या वेदनाला मी काही निवारण करतो. एवढं जरी मारलं त्याला, म्हणले काय त्याचं कृतकल्याण व्हावं, त्याच्या मुखानं देवाचं चिंतन घडावं, अशी मती संतांची आहे. आपल्या पशी असलं तेव्हा का थोरी व सांडली आपुलिया परिसे, नेनो शिव कैसे लखोंडाशी, मी मोठा आहे, त्यानं मला मारला आहे, मी त्याच्याकडे जाऊ नये आणि मी त्याला बोलू नये, त्याचं कृतकल्याण करू नये, अशी भावना त्या असणाऱ्या संतांची नसते. उदाहरण करणार तुम्हाला 2 सांगतो. जेव्हा तुकोबाराने गाथाची लेखना केली, हे माता दुरुस्त करण्यासाठी गाथा तुकोबाराने निर्माण केलं, आणि गाथावर लोक जेव्हा अभंगावर अभ्यास करायला लागले, अभंगाचं चिंतन करायला लागले, त्या रामेश्वर भट्टाला काय व्हायला लागलं? पोटामध्ये दुखायला लागलं, मनात द्वेष निर्माण व्हायला लागलं, आणि त्या द्वेषाच्या भरारेमध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या रामेश्वर भट्टाने आज्ञा केली, होय तुमचा असणारा गाथा बांधावं, सगळ्या त्या असणाऱ्या नदीमध्ये टाकावं, हे माझी आज्ञा आहे, माझी नाही, सकल असणाऱ्या या पुढाऱ्याची, सकल असणाऱ्या ब्राह्मणाची आज्ञा आहे, आणि त्या आज्ञेनं तुम्हाला कार्य केलंच पाहिजे. आता त्यांनी सांगितलं एवढं मी परिश्रम करून जर मी गाथा दिला असेल, देवाची मर्जी असेल, त्या देवाचे म्हणले का ज्याच्या सत्तेने म्हणले का वेद बोलते, ज्याचे म्हणले का सत्तेनं सूर्य चालते, त्याच्या सत्तेने म्हणले का हे बुद्धी त्याला दिला असेल. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे शरीर कोणाची असे,
आधी ज्याची सत्ता त्याच्या सत्तेनं म्हणले का वृक्षाचं पान आणतो. त्याच्या पुढे सांगू तुझी सत्तेने मेरा दिल दिले असेल त्या बुद्धीच्या बळानं त्यांना जर हे गाथा मागत असेल आपण दिलं पाहिजे. मी जे आयुष्यभर कमावलेली संपत्ती आहे ज्यानं जर मागत असेल हे संपत्ती देवाची आहे आणि हे संपत्ती मी त्याला दिलं पाहिजे. त्याने सांगितलं मला संपत्ती दिलं पाहिजे नाही, हे संपत्ती बुडवली पाहिजे. कोणती संपत्ती? गाथा नावाची संपत्ती तुम्ही जगद्गुरु तुकोबाला बुडवले पाहिजे. आणि त्या तुकोबाराने त्या असणाऱ्या इंद्रायणी त्या नदीमध्ये गाथा आणले बुडवले. ते आता पुढचं म्हणले काय ते प्रकरण आहे ते तुकोबाने अनुष्ठान केले. गाथा म्हणले काय ते वरी तरुण आले. पण ज्याने एवढं दुःख दिलं ज्याने एवढे म्हणले का वेदना दिले त्याही महात्म्याला तुकोबाने सांगितलं बाबा तुम्ही मला काय दुःख दिला किती दुःख दिला मला ह्याच्यानं काही घेणं देणं नाही, पण तुमचं कर्तव्य कल्याण करणं माझं हे ध्येय आहे किंवा माझं हे काय निश्चय आहे. आणि तशाही जीवाला सुद्धा तुकोबाने आपल्या आरतीमध्ये समर्पित केलं. महाराज आपण दररोज म्हणले का आरती म्हणतो ब्रह्मा तुकाचे त्या असणाऱ्या महात्म्याला वाटतं यांनी नकळत म्हणले का मला वेदना दिल्या असेल आपण याचं काय केलं पाहिजे कृतकल्याण केलं पाहिजे. आपल्यापाशी असलेलं मीपणा आपल्यापाशी असलेलं मोठेपणा सांडून टाकलं पाहिजे. 10 एकर 15 एकर असले ना तुम्हाला रामराम घालणार गाडीवर असले की ना हरण मारून देवाला नमस्कार करतात. देवाला का हरण काय इतके म्हणलं हरण कस का मारलं नाही हो घंटी वाजणं म्हणा म्हणून हरण मारला म्हणलं देव तुला रात्रीच हार मारते बटा मग सकाळी कोणी मी विचारत नाही. हारण वाजण्या पुढे देवाला काय म्हणलं का देव का आणला आहे का देव का खिवंडा आहे. त्याच्या सत्तेने म्हणले का वेद बोलतोय तू काका लबाड करायला लागलास काका लबाड का सगळं करतोय
तुझ्या हारण्यासाठी का देव उपाशी आहे की का तुझ्या कसा म्हणले का तपस्याला करायला लागले देव स्वप्नात यावा म्हणून. काही काही लोकांनी बघा दात घासणार ते आंघोळ न करणार ते एका पायावर उभारून जटा वाढून त्यांचे जटा धरला 100 शिष्य आहेत त्यांच्या लोकांच्या स्वप्नात लागले. जगद्गुरु तुकोबा एवढं जरी वेदना दिल्या एवढं जरी म्हणले का दुःख दिलं पण त्या दुःख दिलेल्या जीवाला आपल्या आरतीच्या असलेल्या अभंगाच्या चरणामध्ये त्या रामेश्वर भट्टाचं म्हणले का कीर्ती अजरामर महाराज. आज आमच्या तुमच्या परिवारामध्ये उगा इथवर कट्ट्यासाठी भांडण आहेत. होय त्यांचं नाव घालू नका हो. कस का घालू नका ती मेले आमच्यासाठी. कस का मेले कट्टे मारले म्हणून मेले. आपलं हे भांडण आहे कधी संपत काय नाही देव जाणे. त्या आकडीवर मध्ये किती का सांगतो. 10 वर्षा पहिले गावाला आले की ना एक विशिष्ट कार्यासाठी एक सणासाठी पांडव पुंजाला मला वाटली. मी पांडव पुंजाला देवाचा नैवेद्य अगरबत्ती खाटबी सगळं पाणी बिनी घेऊन गेलो पण त्या लोकांच्याच पांडवाला पुंजून घरला आलो. माझी अवस्था आहे मला. मी ते मला आजही बघा तुम्ही मला आमच्या परिवाराचे बकळ सांगतात हे शेतामध्ये ते आहे ते मला म्हटलं मला हे बी नको मला ते बी नको मला करणंच नाही तर मला घेऊन का करायचं आहे. देवाने ज्या ठिकाणी आनंदामध्ये दिले ते आनंद म्हणले का भोगावं एवढी माझी अपेक्षा आहे. म्हणून सांगायला आपल्यापाशी हितभर कटण्यासाठी भांडण झालंय मग आपण म्हणले का आपल्या हृदयामध्ये असलेलं थोरपण म्हणले काय काढून टाकावं. द्वेष म्हणले का काढून टाकावं आणि आपल्या परिवाराला आपल्या समाजाला एकतामध्ये बांधून ठेवावं. आणि ह्या संतांनी हेच कार्य केलेलं आहे. त्याला मारले म्हणून तुकोबा त्याचा नकार केलेला नाही. एवढं म्हणले का जगाने त्या असणाऱ्या धर्माने विशिष्ट लोकांनी एवढं म्हणले का द्वेष निर्माण केले. त्या द्वेषाच्या अहंतामध्ये आपल्याला आपण काय करायला लागलो. आपण कुणाशी म्हणले का संवाद म्हणले का साधायला लागलो. आपण या मनुष्या म्हणले का या जन्माला आल्यानंतर आपण आपलं कधी म्हणले का आपण विचार केला का. आपण त्या संतांच्या ठिकाणी आपण गेलो का याचा काही बी विचार नाही. आपल्याला हेच वाटतंय माझ्यापेक्षा मोठं कोण नाही गावामध्ये माझ्यापेक्षा शहाणं कोण नाही. अरे ज्यानं 4092 जण अभंग लिहिले ज्याने त्या असणाऱ्या देवाला सुद्धा मान म्हणले का झाको म्हणले का मान वाहून ठेवावं एवढी याची ख्याती आहे. ते महात्मा म्हणते मस्तक चरणी ते महात्मा म्हणते माझी म्हणले का मती कुठं ना कुठं कमी पडते. आणि एवढा मोठा असणारा महात्मा कशासाठी आला अभंगाच्या 3 जणांमध्ये जगाच्या कल्याण संतांच्या विभूत जगाच्या कल्याण संतांच्या विभूत कल्याण संतांच्या विभूत
आहे हे कशासाठी झिजलं पाहिजे? परोपकारासाठी झिजलं पाहिजे, अशी संतांची भावना आहे. आणि एखादा जर आडराणी व्यक्ती असं जर आडराना मार्गाने हिंडा लागला, त्याला सदरूपी लावायचं शरीर म्हणले का खर्चाचं शरीर हे देवाने आपल्याला दिलं नाही, स्वतः आपण पुण्याच्या बळाने घेतलेली ज्याची भावना आहे त्याला संत म्हणतात. उदाहरणामध्ये सांगायचं झालं, आता जर आपल्या काळामध्ये, आता अलीकडच्या काळामध्ये बघायला गेलं, लोक आपापली म्हणले का पदवी लावून घ्यायला लागले. आता रामायणाचार्य म्हणा, भागवताचार्य म्हणा, कोण प्रेम मूर्ती म्हणतात, कुणाला कोण वैराग्य मूर्ती म्हणतात, मला युवा कीर्तनकार म्हणतात, हा कुणाला कीर्तन केसरी म्हणतात. आता ते ज्याची त्याची पदवी आहे समजा. पण एक महात्मा आपल्या संप्रदायामध्ये असं महात्मा होऊन गेला आणि त्याला प्रेमाचीही मूर्ती म्हणतात, वैराग्याचीही मूर्ती म्हणतात, त्याला धनाची सुद्धा मूर्ती म्हणतात. तेवढं म्हणजे काय श्रीमंत व्यक्ती होते. कोण? नाथ महाराज, एकनाथ महाराज. आणि नाथ महाराजांच्या जीवनाचं चरित्र असताना, त्या नाथ महाराजांच्या जीवनाच्या चरित्रामध्ये वर्णन करत असताना, नाथ महाराज एक नित्यनियम होता. महाराज नित्यनियम काय होतं? दररोज जावं नदीच्या काठावर म्हणले का स्नान करावं आणि स्नान करून सवळ्यामध्ये म्हणले का त्या असणारा सवळं नेसून आपल्या असणाऱ्या इष्टदेवताला म्हणले का दंडवत करावं, का इष्टदेवताची पूजा करावं. दररोजचा म्हणले का नाथ महाराजचा नियम आहे. आपले नियम ते वेगळं बाजूला काढून टाका. हा आपले नियम ते मर्यादित नियम आहेत. पण काही दिवस म्हणले का घटना असं घडली, जेव्हा नाथ महाराज त्या स्नानासाठी नदीच्या काठेवर गेले आणि प्रशंसा वाढल्यामुळे किंवा कीर्ती त्या नाथ महाराजांमध्ये जगामध्ये पसरल्यामुळे दुष्ट लोकांनी एक म्हणले काय मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये एक बिल पास केले, काय नाथ महाराजांची आपण अवहेलना केली पाहिजे किंवा नाथ महाराजला आपण काही ना काही त्याला दुःख दिलं पाहिजे, त्यांचा अपमान आपण केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी त्यांचा असं नियम भंग केला पाहिजे. किंवा त्यांनी म्हणतात मी शांती ब्रह्म आहे, मी शांती ब्रह्म आहे, मी शांती माझ्या ठिकाणी आहे, त्या शांतीला आपण भंग केलं पाहिजे. असं अनेक लोकांनी, दुष्ट लोकांनी विचार केले. त्या नदीच्या काठेवर एका माणसाला बसवलं. नाथ महाराज जेव्हा स्नानासाठी गेले, नाथ महाराज आंघोळ करून पुन्हा वर आले आणि त्या असणाऱ्या महात्म्याने, त्या असणाऱ्या जीवाने नाथ महाराजच्या अंगावर थुकलं. महाराज आता थुकलं याच्यामध्ये नवल नाही. किती वेळा थुंकलं? अनेक वेळा थुंकलं. काही लोक म्हणतात 108 वेळा थुंकले, काही लोक म्हणतात 50 वेळा थुंकले. मी या सगळ्याचे मिसळून सांगतो, अनेक वेळा थुंकले. समजा अनेक वेळा त्या नाथ महाराजांनी त्या असणाऱ्या नदीच्या काठेवर जायचे, पुन्हा स्नान करायचं, पुन्हा वरे आल्यानंतर त्या यवनाने नाथ महाराजांच्या अंगावर थुकावं, त्याला काही न बोलता त्याला नमस्कार करावं आणि नाथ महाराजांनी पुन्हा त्या नदीच्या काठेमध्ये जावं, पुन्हा स्नान करावं. असं अनेक वेळा केल्यानंतर सुद्धा ज्याच्या अंतकरणाला किंचित सुद्धा दुःख होईना, किंचित सुद्धा त्याला राग येणार, त्याला संत थुंकल्यानंतर त्याला म्हणजे का यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्ती, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, यवनांगावरी प्रसाद देवोनी मुक्त जगाच्या कल्याणा. अरे आमची संतांची म्हणले काय विभूती आहे, याला म्हणले काय, याचं म्हणले काय शरीर म्हणले काय सुरावं, याला आडराने जे मार्गाला चालले त्याला सन्मार्गाला लावा. आडराने भरलेल्या जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी एक महात्म्याने आपली असलेली परंपरा मोडून टाकली. एक शिष्य एक गुरु, ज्याचं वचन आहे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे ते गुरु निवडणारा गुरु एक, त्याला शिष्य बी एक, ज्याची अशी परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचंद्राचा मुख्य शिष्य मचरानी बोध गोरक्षाची केला. असं एक गुरु एक शिष्य अशी ज्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेचं खंडन करून हे बुडत आहे जण न देखावे डोळा. आणि हे जग ज्याला बुडाय चाललंय, आम्ही साधू महात्मे जर या भूतलावर अवतार घ्यायला लागलो, मग जर आढळाने लोक जर म्हणले काय याचं जर कर्तकल्याण जर व्हायला गेलो
मग मी एक गुरु करून काय, मी एक शिष्य करून काय, याला उपयोग नाही. त्याचं त्यांनी खंडन केलं आणि गीताचा उपदेश सर्वसामान्य जीवाला कळावा म्हणून आपली परंपरेचा त्याग करून या जगाच्या कल्याणासाठी उघड ज्ञानेश्वरी यांनी सांगितली. त्या महात्म्याच्या जीवनामध्ये अनेक वेदना, अनेक दुःख त्या जीवाला घडले. त्यांनी जन्मता त्यांच्या आईबापाला मरावं लागलं. कशासाठी? लोकांच्या आक्रोशासाठी मरावं लागलं. ज्यांनी आज ते असे कोण्याही धर्मामध्ये असू द्या, ब्राह्मण असो, शूद्र असो, क्षत्रिय असो, सगळे डोकं टेकून माझं कृतकल्याण हो म्हणा लागले, त्या महात्म्याला लोकांनी गावच्या बाहेर फेकून दिलं. कुणाला? ज्ञानोबाला. याच्या पुढे सांगतो, मागे कीर्तनामध्ये सांगितलं, एकाला जर ज्ञानोबाने कुठं भिक्षा मागून जर आपल्या झोळीमध्ये काही अन्न आणले असेल, त्या काळामध्ये लोकांनी एवढा त्रास दिलं, त्या असणाऱ्या महात्म्याची झोळी फाडावं, अन्न भूमीवर टाकावं. अन्न भूमीवर टाकून सुद्धा समाधान न पडल्याने त्या असलेल्या अन्नाला आपल्या पायानं रगडून वाळूमध्ये मिसळून टाकले. एवढं दुःख जरी त्या महात्म्याला, त्या ज्ञानोबाराला दिले, पण ज्ञानोबारांनी कधी म्हटले नाहीत हे ब्राह्मणाने ज्ञानेश्वरी वाचू नये, हे कुणब्याने ज्ञानेश्वरी वाचू नये, यांनी वाचू अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार. अरे या म्हणा लागले, तुम्ही सगळे म्हणले का या नावानं चिंतनाने म्हणले का तुम्ही कृतकल्याण व्हा, अशी म्हणले काय भावना त्या असणारा जगद्गुरु म्हणले का त्या ज्ञानोबाराचे होते. आणि उपकारासाठी सांगायला का या जीवाला 3 लोकांचे उपकार आहेत. देवाचे उपकार तुम्हाला कशासाठी? त्या देवे दिला देव म्हणजे का देवाना देह दिलं म्हणून त्या देवाचे उपकार या जीवाला आहेत. आई वडिलांनी पालन पोषण केलं म्हणून आई वडिलांचे उपकार या जीवाला आहेत. हे कशासाठी आहे? तिसरा उपकार साधू संत महात्म्याचा आहे. मागे सांगू, 2 लोकांनी जे उपकार केले त्या उपकारामध्ये त्यांचा हेतू आहे. हेतू म्हणजे लाभ, आशा आहे त्यांच्या मागे. देवाने आपल्याला देह दिलं, भजन करावं म्हणून देह दिलंय, ते उपकार नाही. देवाला तिथं काहीतरी आम्ही करावं म्हणून ते देवाला एक आशा आहे. आई वडिलांची सुद्धा एक आशा आहे, आपला मुलगा मोठा व्हावं, चांगलं सुशिक्षित शिकावं, चांगली सून आणावं, तिनं माझे हातपाय दाबावं, गळा दाबून, ह्यांचा त्यांच्या म्हणजे काय हेतू आहे. पण संत आता असं कुठल्याच प्रकारचा हेतू नाही. तुम्ही वंदो किंवा निंदो, तुम्हाला काय म्हणले, आम्हाला भांडायचं, भांडा गड्या मारायचा, मारा गड्या, तुम्हाला काय करायचं करा, पण तुम्ही एक करा, मुखामध्ये म्हणले का देवाचं चिंतन करा आणि जेणेकरून तुमच्या आलेल्या जीवाचं कृतकल्याण होईल. जगाच्या कल्याणात संतांच्या युवती देह कष्टविती परोपकारे. याच्या पुढे सांगतो एक नवल घटना भक्ती विजयमध्ये बघा. त्या कबीर महाराजाच्या घराच्या ठिकाणी साधू संत महात्म्यांनी जेवावं अशी इच्छा झाली. नव्हे त्या असणाऱ्या त्या अंगणामध्ये साधू संत महात्मे जेवण्यासाठी आले. अलोक निरंजन असं जेव्हा ध्वनी त्या घरामध्ये प्रकटलं आणि त्या कबीराने घरामध्ये पाहिल्यानंतर साधू संत महात्म्याला आपण जेव घालावं अशी आपली अपेक्षा आहे. पण अपेक्षा असल्याने पोट भरणार नाही, घरामध्ये कुण्या प्रकारचं अन्नाचं कण नाही. मग काय केलं पाहिजे? संताला देव घालण्यासाठी, मी पुन्हा सांगू, चोराच्यासाठी घरामध्ये चोरी करणं पाप नाही. आणि त्या कबीराने विचार केला, साधू संतांसाठी आपण चोरी जरी करावं पडलं हरकत नाही, जे शिक्षा आपल्याला उद्या भेटेल भेटू द्या. आपल्या मुलाला, त्या असणाऱ्या कबीराला, त्या असणाऱ्या कमलाला हातामध्ये घेतले कबीराने आणि एका सावकाराच्या दुकानाच्या ठिकाणी गेले आणि दुकानामध्ये उडी घातल्यानंतर दुकानामधलं जे जे साहित्य लागतंय, संतांच्या सेवेसाठी जे जे सामुग्री लागते ते ते सामुग्री कमल आणि त्या कबीराने भरायला लागले. वडील आणि मुलांनी भरायला लागले. वडिलांनी जेव्हा किराणा भरला गेला, वडिलांनी त्या असणाऱ्या खिडकीमधून पलीकडे उडी मारली, पलीकडे गेले आणि त्या आवाजामुळे त्या असणाऱ्या दुकानाचा मालक उठला गेला आणि कमल नावाचा मुलगा जेव्हा बाहेर पडायला लागला, त्या असणाऱ्या दुकानदाराच्या मालकाने त्याचे दोन्ही पाय धरले. देह कष्टविती मी तर सांगायला लागलो या द्यायचं म्हणून. हा परोपकारासाठी जे देवाने म्हणले का संतांनी आपल्याला देह प्राप्त केलेला आहे, त्या वाण्याने दोन्ही पाय धरून मध्ये वडा लागला. त्या आपल्या असणाऱ्या वडिलाला तो कमल बोलायला लागला, बाबा ओ विचार करायचे म्हणले काय गरज नाही. याने जर मला मध्ये वळलं, मला जर म्हणले का वळकलं, माणसाची वळख कुठून आहे? मुंडक्यापासून आहे. याला जर म्हणले का मला वळकलं, आपली का होईल? या गावामध्ये फजिती होईल बाबा. मग काय करा?
तुमच्या हातानं माझा गळा कापा, आपण ज्या कार्यासाठी निघालो ते कार्य म्हणले का तुम्ही पार पडा. आणि नाविलाजाने आपल्या मुलाचा गळा तो असणारा कबीर महाराज कमलाचा गळा कापले, घरला गेले आणि त्या साधू संत महात्म्याला जेवू घातले. यालाच म्हणत्या जगाच्या कल्याणा संतांची आई होती. आपलं म्हणजे का देह जाओ अथवा राहो, आपल्याला ठेस लागेल की ना कशाचा जेवढाला हो. मंदिरला जावं म्हणाला, वाटेमध्ये धोंडा लागले ते देवच अपेक्षा आहे, तिकडं नको इकडे देवाला चला. एखाद्याला पंढरपूरच्या वारीमध्ये म्हणा कुठंपर्यंत पोहोचला, सोलापूरला गेला काय की बघा मै चलत म्हशीचं वांटरू मरून गेलंय, हाय अपेशी वारी आमदा नको कॅन्सल, चला घरला. अरे देवाच्या कामात चालले ना, म्हैस मेला त्याचं आयुष्य तेवढं होतं, मरून गेला सर, याच्यामध्ये काय नवल आहे. पण त्याने त्या असणाऱ्या आपल्या मुलाच्या जीवाचा विचार न करताना त्या कबीराने आपल्या स्वतःच्या मुलाचा गळा कापून त्या संताला जेवू घातले. एवढं परोपकार त्या संतांच्या ठिकाणी आहे. एवढं म्हणले का देह कष्टविती परोपकार आहे. आणि जगाचा कल्याण करण्यासाठीच म्हणले का परोपकार केला जातो. आम्ही तुम्ही कुणाला उपकार केले की नाही आपण 1000 वेळा म्हणून दाखवलं, त्यांच्यापाशी काय खायला होतं, आम्ही दाने दिलं म्हणून त्यांनी जगले. अरे त्यांचं प्रारब्ध होतं, गड्या जगले. पांडव वनवासामध्ये जगले, मग गावामध्ये जगू शकतात. पण आपल्याला हाडीक सवय पडल्या लोकांना म्हणून जगायची. पण याच्याही पुढे जगद्गुरु तुकोबारा सांगते, बापू जगाचा कल्याण करू याच्यामध्ये का म्हणे. अरे म्हणले का ज्याला बोलता येत नाही, म्हणले का त्याला बोलता येत नाही, त्याला ज्ञानाचा काय म्हणले का त्याला त्याचं काय म्हणले का ज्ञानाचा प्रकाश सुद्धा त्या डोक्यामध्ये नाही. तशाही जीवावर म्हणले का आमची दया आहे, असं अभंगाच्या 14 चरणामध्ये. या भूमीवर चालणारे त्याला काय म्हणतात, जनावर किंवा त्याला बुद्धीचं म्हणले काय, कोणाही प्रकारचं म्हणले का प्रकाश ज्याच्या डोक्यामध्ये नाही, तशा जीवाला सुद्धा त्या जीवाला सुद्धा तरावं किंवा त्या जीवाचा सुद्धा सांभाळ करावं याची एवढी म्हणले का वृत्ती आहे. भूताची दया भांडवले संता, किती म्हणले का माती आहे. हा नाथ महाराजांच्या जीवनामध्ये पुन्हा सांगतो मला वर्णन आहे. नाथ महाराज त्या आपल्या पैठण नगरीहून म्हणले का त्या काशीला कावड घेऊन जायची प्रथा त्यांच्या घरची आहे. आणि कावड घेऊन जात असताना नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली. कावड नेत असताना त्या असणाऱ्या एका वाटेमध्ये एक जीव म्हणले का मुक प्राणी ताल वेजून म्हणले का जमिनीवर आक्रोश होऊन पडले जातात. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी बघावं, काय करा नाही विलाजा, इथून पाणी कोठून आणून पाहतो. आपण सगळ्याच्या खांद्यावर पाण्याची गागर होती. पण अडराणी लोकांनी याचा विचार न करता, होय पाणी 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 नको पाणी, कुठं जायचंय म्हणले काशीला जायचं हो. म्हणलं काय होतंय म्हणले इथं पाणी सांडले ना देव रागाने आणि भस्म करून दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताते. रामाला म्हणले का दुःख भोगावं लागले, पावणारा देव नाही, देव भावनेनं पावणार नाही. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं वावा आहे देव तरी हा तुला उभा ठाईचं वैष्णवी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याच्यानं म्हणले का देवाची प्राप्ती आहे.
तेव्हा त्या नाथ महाराजांनी त्या असणाऱ्या त्या प्राण्याकडे बघायला लागले आणि प्राण्याकडे बघत असताना अंतःकरणामध्ये वेदना त्या नाथ महाराज व्हायला लागल्या आणि नाथ महाराजांनी आपली असणारी कावड खाली ठेवले आणि आपल्या कावडी मधला असणारा ती घागर त्या असणाऱ्या जीवाकडे नेसणार लोक म्हणायला लागले, नाथ महाराज तुम्हाला कळतंय तुम्ही काय करायला लागलो? अरे भगवान शंकर म्हणले का ज्याने विश्वाला निर्मिती केला तो भगवान शंकर, हे पाणी त्याच्या म्हणले का लिंगावर टाकावं, त्याच्या म्हणले का त्या असणाऱ्या पिंडावर पडावं असं नियम आहे. मग तुम्ही काय करायला लागलो? म्हणजे निया असणाऱ्या जीवाला पाजू लागलो. नाथ महाराज म्हणायला लागले, बघा बापू कोण काय करतंय कोण काय करत नाही मला याच्या नाही, मला काही घेणं नाही, पण मला एक ज्ञानोबराने मला एक सांगितलंय. का सांगितलंय? ज्ञानोबराने त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश करत असताना अर्जुनासाठी म्हणले का त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक ओवी खर्च केले, मी त्या ओवीला मानतो म्हणून म्हणले का मी ते असणाऱ्या जीवाला पाणी पाजवतो. काय पाजवता? ज्ञानोबा सांगा, अर्जुना मी नसे, कुठं नसे? अर्जुना मी नसे, ऐसा कवनो ठाव असे, परिमानवाचे दैव कैसे, ते न मज पाती माते, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. देव कुठं नाही? अरे प्रत्यक्ष म्हणले का देव म्हणले का दगडामध्ये आहे, मुक्या जनावरांमध्ये आम्ही या गोष्टीला मी अवलंबून आहे आणि या कारणाने या अवस्थेने मी या न्यायाने ते मुक प्राणी आहे, ते बोलता येणार नाही, ते पशु काय पाप पुण्य जाण्याची उद्दम मध्यम भोग भोगती मी याचा म्हणले काय विचार करणार नाही. मी असणारा कावडीचं पाणी मी त्याला पाजवतो. भगवान शंकर मला जे शिक्षा द्यायचं ते देऊ द्या, पण एका जीवाचं कृतकल्याण करतो ज्याची भावना आहे त्याला असं. अरे ज्याला भूताची दया, गाढवाला सुद्धा म्हणले का पाणी पाजावं जेवढी म्हणले का ज्याची बुद्धी आहे, मुक्या जनावरला सुद्धा तारावं एवढी ज्याची क्षमता आहे, आम्हा तुम्हाला म्हणले का ज्याचं म्हणले का माता दुरुस्त करावं ज्याची म्हणले का ताकद आहे, त्याला जगद्गुरु तुकोबरामध्ये मस्तक चरणी ठेवीत असे. मी त्यांच्या म्हणले काय मी म्हणले काय त्यांच्या चरणावर म्हणले काय मी मस्तक ठेवतो आणि आम्ही म्हणले काय दुसऱ्याच्या सुखामध्ये आम्ही सुखच मानतो असा अभंगाचा शेवट. तुका म्हणे स्वरावे असुखे, तुका म्हणे सुख करावे असुखे, तुका म्हणे सुख करावे असुखे. अमृत हे मुखे द्रवत से काय म्हणू आता, पुरे काय वाढू आता, पुरे
हे विठ्ठलाचे मस्तक पाणी, हे विठ्ठलाचे तुमच्या चरणामध्ये सांगा लागले परोपकार करतो आम्ही याच्यामध्ये नवल नाही, मुक्या प्राण्यावर आम्ही एकामध्ये दया करतो याच्यामध्ये नवल नाही. एखाद्या माणसाचा जर जीवनामध्ये आनंद वाटत असेल त्या आनंदामध्ये आम्ही आनंद म्हणले का भोगतो. हे तन मन धन हे तो प्रारब्ध का प्रारब्धाला आधीच आलेल्या गोष्टीत. इतरांनी म्हणले का गाडी घेतली म्हणून तुझ्या पोटात दुखायला लागलं, तू कुठं हैदराबादला ऍडमिट झालाय काय, अमेरिकेला ऍडमिट झालाय काय, हे का नीट व्हायची वस्तू आहे. आपल्या पोटाला परिश्रमाचं औषध घातलं पाहिजे, कष्टाचं परिश्रमाचं औषध घातलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. कष्ट करून सायकलीवर जरी हिंडलं त्याला बुलेट सारखं ज्याला वाढता येतंय त्याला म्हणतात तुका म्हणे सुका पराविया सुखे. मी सायकलवरी जरी हिंडलो माझ्यापाशी आनंद ज्याला समजता येते त्याला माणूस म्हणतात. त्यांना हेलिकॉप्टर मध्ये हिंडून मी सायकलवाल्याला धोंडा फेकायचा माणूस म्हणणार, त्याला जनावर म्हणतात. आपली असली अवस्था आहे. हा पण अशी असणाऱ्या अवस्थामध्ये आम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख म्हणले का व्यतीत करतो, दुसऱ्याच्या सुखामध्ये आम्ही सहवास होतो आणि आमच्या म्हणले का मुखामध्ये सदैव म्हणले का अमृत असतो. कोणता अमृत असणार? अप्रेम सुख दे. प्रेम सुख दे. सुख दे. प्रेम विना नाही समाधान. अशा प्रकारचा आपल्या असणाऱ्या संतांच्या ठिकाणी अमृत आहे. ते मागे कविता बघा. भला किसी का कर ना सको तो भला किसी का मत करना, शुरू नहीं बन सकते तो तुम काटे बंद करणे. आणि ते बघा प्रेम से प्रेमत पाहते चलो. ते म्हणजे का दिवा म्हणजे का लावायचं म्हणजे का प्रेम म्हणजे का तुम्ही जगामध्ये पसरा.
द्वेष म्हणजे काय काढून टाका. आशा असणाऱ्या जीवाला, आशा असणाऱ्या महात्म्याला, आशा असणाऱ्या मी असणाऱ्या संतांच्या ठिकाणी मी म्हणजे काय नतमस्तक होतो. मी नाही, जगद्गुरु तुकोबा सांगतात मस्तक चरणी आशाच्या म्हणजे काय मी चरणावर डोकं ठेवतो. उगा म्हणजे काय ते म्हणतो का भंगाऱ्या भुंगाऱ्या पुढे म्हणजे काय मी डोकं ठेवणार नाही. कोणतर म्हणावं येणे महाराजा पाया पडा, मी त्याच्या म्हणजे काय मी नादी लागणार नाही. आणि संतांच्या ठिकाणी जेणेकरून म्हणजे काय परोपकारासाठी म्हणजे काय देह खर्च केलं त्याच्या म्हणजे काय मस्तका म्हणजे का मी त्याच्या चरणावर म्हणजे काय डोकं देतो. असा असणारा अभंगाचा म्हणजे काय सरळ भावाने माझ्या असणारा म्हणजे काय शेवेला म्हणजे काय पूर्ण विराम देतो. आनंदाची गोष्ट आहे. 13 वर्षापासून 40ला अखंड हरिनाम सप्ताह. काही म्हणजे काय कशी म्हणजे काय काळ असेल, कधी म्हणजे काय त्याला काय म्हणतात अडचणी आल्या असेल, पण प्रयत्नाने अट्टहासाने आणि भावनेनं जे तुम्ही परमार्थ करता त्याचा म्हणजे का देवाने तुम्हाला उदंड म्हणजे का आयुष्य लाभो हेच म्हणजे का ईश्वराच्या चरणी म्हणजे का प्रार्थना करतो. माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली भजन करा. तुकाराम 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 कमने सुख पराविया Ayavanu ata,
थोरी वसांडेली आपुल्या परीसे नेणे शो कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे भूताची दया भांडवले संता आपुल्या ममता नाही देही काय वाणवाता न पुरे हे वाणे मस्तक चरणे ठेवितसे तुका म्हणे सुखे पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वतसे काय वाणवाता न पुरे हे वाणे मस्तक चरणे. या भागाचा भावार्थ जसं म्हणजे का माझ्या बुद्धीला समजलं किंवा माझ्या बुद्धीला सांगता आलं त्या प्रकारे म्हणजे का सांगायचा प्रयत्न केलो. तुम्ही ऐकावं मी सांगा एवढं काही मोठं नाही. म्हणजे काय कृपा आहे, साधू संतांची कृपा आहे, माझ्या असणाऱ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, मला आजीचा बळा ऐश्वर्याचा म्हणजे काय सांगायचा प्रयत्न केला. या अभंगाचं एवढंच अर्थ होते असं काही नाही. एका चरणावर म्हणजे का आयुष्यावर बी बोलता येते. काही काही लोकांची बुद्धिमत्ता तेवढी आहे. साकार केल्याबद्दल सगळ्याचा मनापासून आभार. आमच्या असं म्हणजे का त्यांनी आम्ही एकाच काम म्हणतात एकाच डिपोचं कलेक्शन आहे. त्यांचे बी गुरु एकच, आमचे बी गुरु एकच असे असणारे प्रदीपांना त्यांनाही सुद्धा म्हणजे का मनापासून आभार. साऊंड सिस्टमवाले चांगलं सिस्टम दिले त्यांनाही सुद्धा म्हणजे का आभार. सगळे कसं का नका झोपी जाऊन काय ऐकणार ऐकले का पायावर म्हणजे का नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला म्हणजे काय पूर्ण राम जय जय बोली रे 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 वा मुळे